राम समर्थ श्रीराम. दशक 5, समास 5. बहुधा ज्ञान निरूपण. माणूस ज्ञानाचा भोक्ता असतो. लहानपणापासून त्याला निरनिराळ्या लोकांपासून अनेक विविध गोष्टी शिकायला मिळत असतात. मोठा झाल्यावर त्याला वाटतं तो ज्ञानी झाला. समर्थांनी या समासामध्ये अनेक उदाहरणं दिली आहेत की हे ज्ञान नव्हे असं सांगितलंय. कोणती बरं ती उदाहरणं? भूत भविष्य वर्तमान अगदी बरोबर माहीत असणं, घोडे परीक्षा माहीत असणं, जनावरांचं ज्ञान असणं, जमीन पाणी याबाबतचं ज्ञान असणं, स्वर वर्ण लेखन विज्ञान जाणकारांचं ज्ञान असणं, सर्व कला संदर्भातलं ज्ञान असणं, अशी एक ना अनेक उदाहरणं दिली आहेत की जे ज्ञान म्हणतात ते ज्ञान नव्हे. जोपर्यंत सरळ स्वच्छ निर्मळ आत्मज्ञान होत नाही ना, तोपर्यंत मनाची तळमळ शांत होणार नाही असं समर्थांनी सांगितलंय. आणि वरील सर्व उदाहरणं जी आत्ता आपण पाहिली ती म्हणजे आत्मज्ञान नाही हे सांगतात. जगामध्ये थोरा मोठ्यांकडून ज्ञान ग्रहण करून प्रपंच नेटका करता येईलही. धन संपत्ती मान मरातब सुद्धा मिळवता येईल, पण त्यांनी भगवंताचं ज्ञान मिळणार नाही. त्यासाठी आत्मज्ञानच करून घ्यावं लागेल. आत्मज्ञानी मात्र सगळं जाणतो. त्याला कोणाच्या पैशाची किंवा कोणाच्या कौतुकाची अपेक्षाच नसते. मुळी त्याचं संपूर्ण जीवन भगवंताला समर्पित असतं. एक दृष्टांत पाहू. हरिदास, वृंदावनचे मोठे संत हरिदास ठाकूर. एक शिष्य गाणं शिकायला त्यांच्याकडे येत असे. मन लावून कठोर साधना करून तो ते शिकला सुद्धा, पण तरी तो काही आनंदी नव्हता. तो म्हणाला, गुरुजी, मी आपल्याकडे कित्येक वर्ष शिकतोय. आपणही म्हणता की माझी तयारी झाली आहे, पण मी तुमच्यासारखं का बरं नाही गाऊ शकत? गुरूंना प्रश्नाचा रोख कळला. ते म्हणाले, वत्स, यह जीवन ही तपस्या है. मैं किसी व्यक्ति के लिए या अपेक्षा पूर्ति के लिए नहीं गाता. मैं तो बस राधा रानी और श्याम जी के लिए गाता हूँ. ऐसे गुरु की शिक्षा पाकर भला कोई पत्थर कैसे न पिघलाए. जी जी, आपने सही जाना. वे मियाँ तानसेन ही थे. स्टार नोट सांगते, ज्ञान सुद्धा ईश्वरार्पण करावं. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच. अन्य कोणतंही ज्ञान असू शकत नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.